दाखवतो तुम्हाला मी काय काय आणले. एक तर टिश्यूज पुसायला वगैरे. हा तो लिप ग्लॉस आहे, ठीक आहे. हा खूप आधी घेतला आहे मी, एकदम ट्रान्सपरंट आहे. तर हा मी माझा रोज वापरतो तो लिप बाम आहे. आणि इथे एक लिपस्टिक आणलेली आहे जी मी वापरतच नाही. लिपस्टिक वापरणं मी कम्प्लिटली बंद केले. मी लिप बाम आणि लिप टिंटच वापरते. तर आधी आपण काय करूयात, आधी आपण डिरेक्टली हा यूज करून बघूयात की आपल्याला कसा वाटतोय, ठीक आहे. तसं तर काय नाहीच लिप्सला, पण तरी वाटतच नाही की काहीतरी लावते. मला जेवढं समजतं तेवढंच त्याला ना एक हायड्रेटिंगचा फील, म्हणजे हायड्रेट झालेत लिप्स आणि असं एक शाईन आलंय. म्हणजे आपण घरी वगैरे असं वापरू शकतो, ठीक आहे. लिप बाम सोबत ट्राय करूयात, कारण की हे कसं एकदम लिपचा जो ओरिजिनल कलर आहे त्याच्यासोबत असं मॅच होऊन गेले. आपण लिप बाम सोबत ट्राय करूयात. एकदम ट्रान्सपरंट आहे यार. लिप बाम लावूयात. अरे यार, लिप बाम हा ऑलरेडी स्ट्रॉबेरी क्रश फ्लेवर आहे याचा, त्याच्यामुळे ह्याला ऑलरेडी कसं पिंकिश रेडिशचा कलर आहे. त्याच्यावर लावूया. हे लोक यार यूज करतात, म्हणजे इन्फ्लुएन्सेस वगैरे. मला असं वाटतं की जर तुम्ही ते यूज कराल ना तर ह्याचा कलर पण ट्रान्सपरंट नाही राहणार. हां, ॲक्च्युली छान दिसते. तुम्ही असं ना लाईट कलरच्या आउटफिटसोबत खरंच हे पेअरअप करू शकता. तर आजच्यासाठी एवढंच होतं की आपण हे जे प्रोडक्ट आहे, जे एवढे दिवस माझ्याकडे होतं, जे मी कधीच ट्राय केलेलं नव्हतं, ते आपण आज ट्राय केलेलं आहे. जर तुम्हाला असेच व्हिडिओज बघायचे असतील ना तर प्लीज कमेंट करून सांगा. मी असे व्हिडिओज अजूनसुद्धा बनवेल.